नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा डिफेन्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक केशव राठोड सर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे एक रिसेंटली जो झाला भारत आणि पाकिस्तानामधील काही ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांनी भारताच्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थित असणाऱ्या पहलगाव या ठिकाणी त्यांनी अटॅक केला. त्याच्यामुळं भारत गव्हर्नमेंटनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं की जे काही महत्त्वाचे निर्णय होते, जसं की पाकिस्तानी नागरिकांचा जो व्हिसा असतो तो रद्द केला. आणखी जो काही वाघा अटारी बॉर्डर होता तो बॉर्डर पाकिस्तानसाठी क्लोज केला भारतांनी. परत असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा भारतानं घेतले होते. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे एक सिंधू पाणी वाटप करार, जो सप्टेंबर 1960 मार्फत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान तो करार करण्यात आला होता. त्या करारामुळे चर्चेमध्ये असणारी एक महत्त्वपूर्ण नदी, त्या नदीचं नाव काय आहे? सिंधू नदी. ती नदी बघणार आहोत आपण. त्या नदीच्या बरोबरच जो काही करार झाला होता तो करार म्हणजे सिंधू नदीशी रिलेटेड संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ लेक्चरच्या अंतर्गत बघणार आहोत. लक्षात ठेवा, हे बघा, ही सिंधू नदी, हिची आहे ना एकूण जर संपूर्ण लांबी बघितली आपण सिंधू नदीची, तर जवळपास 2880 किलोमीटरचा ही काय करते, एक तिबेट पासून ते पाकिस्तान पर्यंत म्हणजे अरबी समुद्रापर्यंत याची जर एकूण लांबी बघितली आपण तर 2880 किलोमीटरचा ही नदी काय करते, प्रवास करते. सुरुवातीला ही ज्यावेळेस उगम होतो हिचा तिबेट, त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर पाकिस्तान, आणि ह्या पाकिस्तानामधून ह्या नदीचा जो शेवट होतो तो शेवट होतो अरबी समुद्रामध्ये जाऊन. हा एकूण तिबेट, भारत, पाकिस्तान आणि अरबी समुद्र हा एकूण 2880 किलोमीटरचा ही नदी काय करते, प्रवास करते. यातल्या यात जर बघितलं आपण तर ह्या नदीचा भारतातील जो प्रवास असतो जवळपास 1114 किलोमीटरचा ही नदी काय करते, प्रवास करते. बघा, लक्षात ठेवा. आता ही नदी सध्या चर्चेमध्ये काहून आहे? कारण ह्या नदीचं जो पाणी होतं तो पाणी काय करण्यात आलं होतं, सप्टेंबर 1960 मध्ये डिवाइड करण्यात आलं. मग जे काही नद्या त्या करारानुसार ठरल्या होत्या, रावी, बियास आणि सतलज, या 3 नद्यांचं पाणी कोणाला मिळणार होतं, भारताला. आणि उर्वरित ज्या मोठ्या 3 नद्या होत्या त्या नद्यांचं पाणी हा पाकिस्तानाला जाणार होतं. बघा, लक्षात ठेवा. मग तो सप्टेंबर 1960 मध्ये एक करार करण्यात आला होता भारत सरकार आणि पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या दरम्यान. त्या कराराचं नाव होतं सिंधू पाणी वाटप करार. मग बघा, त्या सिंधू पाणी वाटप करारानुसार हाच करार सध्या काय चर्चेत आहे. बघा, जो हे पाणी आहे ना भारत सरकारनं अडवलं असं स्पष्ट सूचना ज्या आहेत ना पाकिस्तान गव्हर्नमेंटला भारताकडून देण्यात आल्या होत्या. मग बघू तो करार काय होता आपण. सिंधू पाणी वाटप करार. लक्षात ठेवा, हा सप्टेंबर 1960 मध्ये करार करण्यात आला होता. भारत 1947 मध्ये त्यावेळेस स्वातंत्र्य झाला होता आणि जवळपास भारताला स्वतंत्र होऊन एक 13 वर्षाचा कालावधी झालेला होता. त्याच्यामुळे हे ना भारताची जी अर्थव्यवस्था वगैरे बघितली आपण एकदम डबघाईला आलेली होती. त्याच्यामुळं काही कारणास्तव आहे ना हा भारताला करारावर किंवा ह्या इंटरनॅशनल प्रेशरमुळं भारताला ह्या करारावर काय करावं लागली होती, सिग्नेचर करावं लागली होती. पण भारत आता एकदम मजबूत स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळं आता ह्या नदीच्या बाबतीमध्ये भारत काही सुद्धा निर्णय घेऊ शकतो. बघू आता आपण हा करार आल्याच्या नंतर. बघा, सिंधू पाणी वाटप करार म्हणजे सिंधू जी नदी आहे या सिंधू नदीचं जो पाणी आहे हा डिवाइड करायचं म्हणजे वाटप करण्यासाठी हा जो करार झाला सप्टेंबर 1960 मध्ये करण्यात आला होता. तर कोणत्या 2 देशांच्या दरम्यान हा करार करण्यात आला, तर भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान हा करार करण्यात आला होता. लक्षात ठेवा. आणि आता ह्या भारताकडून त्यावेळेस सिग्नेचर करण्यात आली होती म्हणजे ह्या कराराला उपस्थित होते भारताचे तत्कालीन प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल
नेहरू हे तत्कालीन भारताचे कोण होते रे, प्राईम मिनिस्टर होते 1960 मध्ये. त्यांनी काय केलं होतं, ह्या सिंधू पाणी वाटप करारावर, किंवा याला इंग्लिशमध्ये IWT म्हणतात बघा, IWT, इंडस वॉटर ट्रीटी, ह्या करारावर काय केली, सिग्नेचर केली. भारताकडून प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानाकडून जनरल अयूब खान तत्कालीन पाकिस्तानचे हे प्रेसिडेंट होते, म्हणजे राष्ट्रपती होते बघा, लक्षात ठेवा. मग हा करार झाल्याच्या नंतर भारताला आहे ना 3 नद्यांचं पाणी मिळणार होतं ह्या करारानुसार. त्यातल्या 3 नद्या म्हणजे रावी, बियास आणि सतलज. हे 3 नद्या मी इकडून लिहितो, ज्या नद्यांचं पाणी भारताला मिळणार होतं. त्या नद्या आहेत बघा, पहिली नदी आहे रावी, दुसरी बियास आणि तिसरी सतलज. या 3 नद्यांचं पाणी कोणाला मिळेल, भारताला मिळेल. आणि उर्वरित ज्या 3 नद्या होत्या त्या 3 नद्यांचं पाणी कोणाला जाईल, पाकिस्तानला जाईल. त्या 3 नद्यामध्ये ना पहिली नदी होती बघा सिंधू, दुसरी नदी जर बघितलं ना आपण झेलम, आणि तिसरी नदी चिनाब. हाच जो पाणी होता. आता ही सिंधू नदीच्या ह्या महत्वपूर्ण उपनद्या आहेत बघा, जसं रावी, बियास, सतलज, झेलम आणि चिनाब. ह्या हिमनद्या आहेत. आपण आता याच्यामध्ये त्या नद्या बघणारच आहोत. ज्यावेळेस त्या नद्यांचा राजकीय प्रवाह बघूया ना, त्या नद्यामध्ये आपण हे बघणारच आहोत. या करारानुसार काय, हा जो सिंधू नदीचं पाणी होतं ना, हा डिवाइड करण्यात आलं, म्हणजे हा सिंधू नदीचं पाणी वाटप करण्यात आलं. त्यासाठीच हा करार करण्यात आला होता. सप्टेंबर 1960 मध्ये, ही तारीख लक्षात ठेवा. कधी करण्यात आला होता हा करार, 1960 मध्ये. कोणत्या 2 देशांच्या दरम्यान, पहिला म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. त्या करारावर सिग्नेचर करणारे भारताचे तत्कालीन प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे जे प्रेसिडेंट होते जनरल अयूब खान यांनी काय केलं, या करारावर सिग्नेचर केली. मग सिग्नेचर केल्याच्या नंतर मग ह्या ज्या 3 नद्या होत्या, पहिली रावी, दुसरी बियास आणि तिसरी सतलज, या 3 नद्यांचं पाणी कोणाला जाईल, मिळेल तर भारताला मिळेल. आणि सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांचं पाणी कोणाला मिळेल, पाकिस्तानला मिळेल, असं डिक्लेअर करण्यात आलं होतं. आता हा जो पाणी आहे ना भारत, ह्या 3 नद्यांना मिळणार. आता करंटचा मुद्दा म्हणजे बघितला ना आपण, तर डायरेक्ट भारत म्हणतोय ह्या 3 नद्यांचं जो जाणारं पाणी आहे आम्ही काय करणार, अडवणार, पाकिस्तानला हा पाणी देणार नाही, असं घोषित करण्यात आलं होतं. बघू आता आपण ही नदी आणि ह्या नद्यावर असणारे जे काही, म्हणजे याचा लॉस पाकिस्तानला किती आहे आणि याचं प्रॉफिट भारताला किती आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये ह्या नद्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला समजून जाईल. आता आपण बघूया ह्या नदीचा जो काही राजकीय प्रवाह असतो, तो राजकीय प्रवाह. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी नदी आहे ना, ह्या नदीचा उगम होतो बघा मानस सरोवर. तिबेटमध्ये ह्या नदीचा आपल्याला उगम होताना दिसतं. आता ही ज्यावेळेस उगम पावते ना, त्यावेळेस तिला हिमनदी, हिम म्हणजे काय, बर्फ, बर्फाच्या पाण्यापासून तयार झालेली नदी, त्याला काय म्हणतात, हिमनदी. आता हिचा उगम ह्या मानसरोवर इथून होताना आहे ना, हिला जी म्हणजे उगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस इथं एक हिमनदी होती बघा. त्या हिमनदीचं नाव आहे बोखारछू. बोखारछू ही काय होती, इथे एक हिमनदी होती. ह्या बोखारछू हिमनदीपासून आपली जी सिंधू नदी आहे, तर लक्षात ठेवा या आपल्या सिंधू नदीचा काय होतो, उगम होतो, लक्षात ठेवा. मग ज्यावेळेस ही आता अशी तिबेटमधून काही काळ काय करते, अशी वाहू लागते. मग ज्यावेळेस ती तिबेटमधून वाहू लागते त्यावेळेस तिला शिंगी खंबान नावानं ओळखतात. शिंगी खंबान. तिबेटमधील हे काय असतात, ते तिकडे लोकलचे नाव असतात. लक्षात ठेवा ह्या नदीचा उगम मानस सरोवर तिबेट या ठिकाणी होतो. कोणत्या हिमनदीपासून, बोखारछू नावाच्या हिमनदीपासून. ज्यावेळेस ती तिबेटमधून वाहते तिला कोणत्या नावानं ओळखतात, तर शिंगी खंबान नावानं ओळखतात. ही जी डबल लेअर नदी दिसते ही मुख्य नदी असेल, कोणती, सिंधू नदी. याच्या उत्तरेला जर बघितलं आपण
मी थोडस आणखी नदी मोठी काढतो इकडं. इकडून वरतून बघितलं ना आपण तर कैलास पर्वतरांग, आणि ह्या ठिकाणी जर बघितलं ना आपल्याला एक झास्कर पर्वतरांग बघायला भेटते बघा. झास्कर पर्वतरांग. ह्या झास्कर पर्वतरांगेमधूनच एक सिंधूची एक छोटीशी उपनदी आहे ज्या नदीचं नाव आहे झास्कर नदी. झास्कर नदी लक्षात ठेवा. ही झास्कर नदी कोणाची उपनदी आहे तर ही मुख्य नदी आहे सिंधू नदी. या सिंधू नदीची उपनदी आहे. मग समोर ही तिबेट मधून काय करते काही काळ वाहू लागते. एकदम पात्र काय असतं इकडे ह्या नदीचं जर बघितलं ना छोटस असतं. का कारण नदीचा नेमकेशी उगम झालेला असतो आणि नदीच्या पात्रामध्ये जर पाणी बघितलं तर पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. कारण हा आहे ना उष्ण वाळवंट आहे सगळा वरचा जो भाग आहे ना. आता ही नदी ज्या वेळेस वाहायला लागते ना इथे एक पर्वत बघायला भेटतं आपल्याला ज्या पर्वताचं नाव आहे नंगा पर्वत. या नंगा पर्वताला ही नदी काय करते अशी वळसा घालते आणि वळसा घालून नंतर ही नदी काय करते अशी भारतामध्ये प्रवेश करते. लक्षात ठेवा. इथं ठिकाणे बघा छिल्लर नावाचं जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थित असणारा ह्या छिल्लर नावाच्या ठिकाणापासून ही नदी काय करते भारतामध्ये प्रवेश करते. आता इथून खालचा जो प्रवास असेल या नदीचा हा भारतामधील प्रवास असेल. तत्पूर्वी ह्या महत्वाच्या उपनद्या आता ही नदी ज्यावेळेस इकडून वाहते ना इकडून नदीच्या पात्रामध्ये जास्त पाणी गिनी काही नसतं. लक्षात ठेवा. आता याचं जे आहे ना ह्या नदीचं महत्व पाकिस्तानला किती मोठ्या प्रमाणात असेल हे आपल्याला ह्या खालच्या नद्या सांगतील. आता हिची एक सगळ्यात उत्तरेकडील उपनदी आहे ज्या नदीचं नाव आहे झेलम नदी. ही नदी कोणती आहे बघा झेलम नदी. या झेलम नदीचा उगम होतो अनंतनाग / वैरीनाग ह्या ठिकाणी. या नदीचा उगम झाल्याच्या नंतर ही नदी काही काळ काय करते ह्या आपल्या सिंधू नदीला पॅरलल वाहू लागते दक्षिणेकडून. मग वाहत असताना ना ह्या नदीवरच्या महत्वाचं जर बघितलं ना आपण दोन महत्वपूर्ण धरण आहेत दाल सरोवर आणि उलर सरोवर. दाल सरोवर आणि दुसऱ्या सरोवराचं नाव आहे उलर सरोवर. मी इथंच काढतो. उलर सरोवर. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल उलर सरोवर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी आहे. उत्तर काय द्यायचं झेलम नदी. दाल सरोवर कोणत्या नदीच्या किनारी आहे उत्तर द्यायचं झेलम नदी. समोर जर बघितलं ना आपण ह्या नदीवर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर हे शहर वसलेलं आहे बघा. श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलंय तर त्याचं ऍक्युरेट उत्तर काय देणार तुम्ही झेलम हे शहराचं ठिकाण असेल. श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसले तर त्याचं उत्तर द्यायचं झेलम नदी. आता ह्या नदीच्या बाबतीमध्ये ना थोडासा इंटरेस्टिंग होता. तुम्हाला एक मुद्दा सांगतो इंटरेस्टिंग. आता ही झेलम नदी जे दिसते तुम्हाला ह्या झेलम नदीचं पाणी सिंधू पाणी वाटप करार मी तुम्हाला जस्ट जो एक 5 मिनिटं अगोदर सांगितला. या झेलम नदीचं पाणी कोणाला मिळणार होतं इनडायरेक्टली पाकिस्तानला. डायरेक्टली कोणाला मिळणार होतं पाकिस्तानला. आता बघा ही नदी ज्यावेळेस आता उत्तरेकडून कोणती नदी येते रे सिंधू नदी. आता ह्या नदीचं पाणी पाकिस्तानला मिळणार होतं
पण एक 2019-20 मध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता, इन्सिडेंट झाला होता. तो म्हणजे एक भारताचा जो एक विमान होतं मिग-21 एक विमान होतं हवाई. तो जो आहे ना आपल्या एअरफोर्सचा, हा विमान जो आहे ना पाकिस्तानमध्ये काय झालं होतं, क्रॅश झालं होतं. पाकिस्तानमध्ये काय झालं होतं रे, हा 2019 मध्ये क्रॅश झाला होता. मग हा विमान चालवणारा जो आपला पायलट होता, त्याचं विंग कमांडर अभिनंदन त्या कार्यकर्ता, याचं काय होतं, कॅप्टनचं नाव होतं अभिनंदन. मग अभिनंदननं काय केलं, चुकून हा जो मिग-21 होता आपला एअरफोर्सचा जो काही विमान होता, तो कुठं पाकिस्तानमध्ये क्रॅश झाला. मग पाकिस्तानमध्ये क्रॅश झाल्याच्या नंतर पाकिस्तान गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, या आपल्या कॅप्टनना आहे ना जवळपास एक 3 ते 4 दिवस सोडलंच नव्हतं, त्यांनी रिलीजच केलं नव्हतं. बघा लक्षात ठेवा, हा जो देश आहे ना, याच्या देशांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर आपण सगळा जो काही पाण्याचा पुरवठा, आता ह्या नद्या दिसतील तुम्हाला, सगळं पाणी त्यांना नेऊन देतात. आणि एका कॅप्टन जो होता आपला, किंवा हा जो मिग-21 आपला एअरफोर्सचं विमान होतं, तो चुकून क्रॅश झाला होता पाकिस्तानमध्ये. त्यांनी 3 ते 4 दिवस ह्या कॅप्टनला काय केलं होतं माहितीये का, अडकून ठेवलं, म्हणजे त्यांना रिलीज केलं नाही, सोडलं नाही. मग त्याचे परिणाम म्हणजे भारताने आहे ना परत ह्या सिंधू पाणी वाटप करारावर बोट उचलले होते त्यावेळेस, आठवत असेल. मग ते ऍक्च्युअल मध्ये कसं उचललं, आता ही जी नदी आहे झेलम, हे झेलम नदीचं पाणी कोणाला मिळणार होतं, इनडायरेक्टली पाकिस्तानला मिळणार होतं. मग या झेलमची एक उपनदी होती, त्या नदीचं नाव आहे किशनगंगा नदी. नदीचं नाव काय आहे, किशनगंगा नदी, लक्षात ठेवा. आता ही जी किशनगंगा नदी आहे ना, भारत सरकारनं काय केलं होतं माहितीये का, बरं तुम्ही आमचा कॅप्टन सोडत नाहीत, आम्ही काय करतो, डायरेक्ट ह्या नदीवर डॅम बांधतो. ह्या नदीवर डॅम बांधला म्हणजे तुम्हाला झेलम नदीचं पाणी मिळणार नाहीये, असं डायरेक्ट धमकी दिली होती. विदिन याच्या तासाच्या आतमध्ये पाकिस्तान गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, वाघा बॉर्डरवर आपला जो सैनिक होता, कोणता, अभिनंदन, याला काय केलं माहितीये, ह्या कॅप्टनला आणून सुखरूपरित्या काय केलं, त्यांना भारतामध्ये आणून सोडलं होतं. ही त्यावेळेसची गोष्ट झाली होती. पण आता परत जो पहलगाम नावाचा एक जम्मू काश्मीर राज्यामध्ये एक शहर आहे, त्या ठिकाणी काय केलं होतं, दहशतवादीच्या काही संघटना आहेत पाकिस्तान मधले, त्यांनी काय केलं, त्या शहरावर अटॅक केलं आणि जवळपास एक 26 ते 27 जे आपले पर्यटक होते, त्या पर्यटकांचा तिथं काय झाला, दुर्दैवी अंत झाला बघा. त्याच्यामुळं भारत सरकारने परत त्यांना असं वॉर्निंग दिली, वॉर्निंग म्हणण्यापेक्षा डायरेक्टच त्यांना सांगून दिलं की आता आम्ही काय करणार, सिंधू नदीचं एक घोट सुद्धा तुम्हाला पाणी देणार नाही, असं भारत सरकारनं हे केलं. मला तर म्हणजे असं एक, आता हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, मी बोलू नाही, पण सोडूच नाही पाणी, जसं होईल तसं. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था डगमगायला होती 1960 मध्ये. त्यावेळेस भारताने थोडंसं एक प्रेशरमध्ये येऊन किंवा इंटरनॅशनल प्रेशरमध्ये येऊन थोडंसं त्या करारावर सिग्नेचर केल्या, आणि तो पाणी आता काहीच करू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे, भारताची जी आपले डिफेन्स आहे तो पण खूप मजबूत आहे. त्याच्यामुळे आता काय नाही, डायरेक्ट पाणी इथलं क्लोज करून टाकायचं, आणि खालचे जे आपले राज्य आहेत, पंजाब झालं, हरियाणा झालं, इकडं राजस्थान झालं, हे राज्याकडे काय करायचं, डायरेक्ट पाणी वळवून टाकायचं, जेणेकरून ते आपले तरी राज्य हे होतील. आता ह्या नदीची एक खासियत म्हणजे काय, आता ही ज्यावेळेस ह्या नद्या जर बाकीच्या बघितल्या आपण, आता हे बाकीच्या ज्या नद्या असतात इकडून, आता हा अफगाणिस्तान नावाचा इथं एक देश आहे, ह्या अफगाणिस्तान मधून एक छोटीशी उपनदी येते बघा, सगळ्यात कमी भारताची याची बाउंड्री लागून 106 किलोमीटरची एक अफगाणिस्तान मधून एक छोटीशी उपनदी येते, त्या नदीचं नाव आहे काबूल नदी. काबूल नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे, उत्तर काय द्यायचं, सिंधू नदी. काबूल नदी कोणाची उपनदी आहे, सिंधू नदीची. आणि काबूल नदी कोणत्या देशामधून येते, तर अफगाणिस्तान नावाच्या देशामधून येते. आणि परत एक दोन छोट्याशा उपनद्या आहेत ज्या पाकिस्तान मधून ह्या सिंधू नदीच्या वाहतात, एक खुर्रम आणि दुसरी झोम. इकडे जर बघितलं ना, आता ही नदी इकडे पाकिस्तान मधून एक छोट्या छोट्या 2च उपनद्या येतात. ह्या नदीचं नाव आहे खुर्रम, आणि दुसरी नदी आहे बघा झोम. झोम नदी आणि ही खुर्रम नदी. एवढं जर बघितलं ना, ह्या नद्या ना ह्या छोट्या छोट्याशा उपनद्या आहेत. पण ह्या ज्या नद्या आहेत, आता जशा काही भारतामध्ये नद्या आहेत, जशा काही महाराष्ट्रामध्ये नद्या आहेत,
आता महाराष्ट्रातील ऑलमोस्ट नद्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण, ह्या पावसाळ्यात तर दुथडी भरून वाहतात. परत हिवाळ्यामध्ये थोडंफार जो काही पाणी वगैरे असतो नद्यामध्ये तर पुरतं तेवढं पाणी. पण जर उन्हाळ्यामध्ये जर बघितलं ना तर महाराष्ट्रातील ऑलमोस्ट नद्या काय होतात, एकदम कोरड्या, ड्राय पडून जातात. त्याच्यामुळे ना मराठवाडा झाला, त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे झाले, इकडं खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये पाण्याचं संकट येतो. पण ही जी नदी आहे ना, ह्या नदीच्या ज्या ऑलमोस्ट उपनद्या आहेत, जसं झेलम झालं, रावी, बियास, सतलज, चिनाब आणि ही स्वतः सुद्धा सिंधू नदी, ह्या सगळ्या नद्या कोणत्या आहेत? हिम नद्या. कोणत्या नद्या आहेत रे? हिम नद्या. हिम म्हणजे काय? बर्फ. हिम म्हणजे काय? बर्फ. म्हणजे बर्फापासून तयार झालेली नदी. बर्फापासून तयार झालेली नदी. आता 2 ऋतूमध्ये ना, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, आता ह्या नदीचं जर उगम बघितलं, ह्या नद्या सगळ्या ह्या आपल्या सगळ्या ह्या जम्मू काश्मीर किंवा उत्तर भारतामधून वाहतात, जिथं बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. आता भारताच्या उत्तरेला एक पर्वतरांग पसरलेली, त्या पर्वतरांगेचं नाव आहे हिमालयाची पर्वतरांग. तिथे आहे ना आपल्याला आहे ना सर्वात जास्त बर्फाचं प्रमाण जर बघितलं ना, त्या भागामध्ये बघायला भेटतं बघा. मग ह्या बर्फ जर वितळला, आता हा बर्फ कोणत्या ऋतूत वितळतो? उन्हाळ्यामध्ये, उन्हामुळं. मग उन्हाळ्यामध्ये हा बर्फ वितळल्याच्या नंतर ह्या नद्यांना काय येतो माहितीये का? पूर येतो. लक्षात ठेवा. आणि ह्या नद्या उन्हाळ्यामध्ये, ह्या हिमनद्या आहेत ना, म्हणजे बर्फापासून तयार झालेल्या, या नद्यांना जर बघितलं ना आपण, उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या नदींच्या पात्रामध्ये थंडगार असं पाणी वाहायला लागतं. आणि हा सगळा पाणी हे नद्या काय करतात? वाहून नेऊन कोणाला नेऊन देतात? तर सिंधू नदीला. आणि सिंधू नदी नंतर कुठं जाते? तर पाकिस्तानमध्ये जाते. लक्षात ठेवा. मग उन्हाळ्यामध्ये ह्या देशाला जर थंडगार पाणी मिळत असेल, ही महत्वपूर्ण जी नदी आहे सिंधू नदी तिकडून तर ड्राय येतं, एकदम जास्त काही पाणी त्याच्या पात्रामध्ये नसतं. पण इकडून झेलम झालं, चिनाब, रावी, बियास, सतलज ह्या नद्या भारतात उगम पावतात. त्या बी पुन्हा बर्फापासून तयार होऊन उन्हाळ्यामध्ये वाहतात. आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी नेऊन त्या सिंधू नदीला देतात. आणि सिंधू नदी पाकिस्तानला पाणी प्रोव्हाइड करते. आणि पाकिस्तानातील जवळपास एक म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भाग जरी म्हणलं ना आपण, तर ह्या सिंधू नदीच्या पाण्यामुळे तिथली जी शेती वगैरे असते ना, ह्या सिंधू नदीच्या पाण्यावरच केली जाते. आणि हा जर भारतानं पाणी अडवलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला काय करावं लागतं? म्हणजे हा दुष्काळाचा सामना करावा लागतो. एकदम ड्राय होऊन जातं, कोरडं होऊन जातं पाकिस्तान. त्याच्यामुळे ना ह्या नदीचं खूप मोठ्या प्रमाणात महत्व आहे. आता ह्या 2019 मध्ये मी तुम्हाला घटना सांगत होतो, त्यावेळेस भारतानं, तो जो काही कॅप्टन होता आपला, त्याला डायरेक्ट पाकिस्तान गव्हर्नमेंटनं काय रिलीज केलं होतं. आणि भारताने काय केलं होतं माहितीये का? ही जी नदी आहे किशनगंगा, या नदीवर एक डॅम बांधलं होतं. त्या डॅमचं नाव आहे किशनगंगा डॅम. किशनगंगा डॅम किंवा धरण. मग हा धरण बांधलं कोणी? भारताने. कोणत्या नदीवर? किशनगंगा. किशनगंगा कोणाची उपनदी आहे? झेलमची उपनदी आहे. आणि झेलमचं पाणी कोणाला मिळणार होतं? पाकिस्तानला. मग पाकिस्ताननं काय केले माहितीये का? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली. का धाव घेतली? सिंधू पाणी वाटप जो करार झाला होता सप्टेंबर 1960 मध्ये, पाकिस्तान गव्हर्नमेंटचं सांगणं होतं, त्या करारानुसार झेलमचं पाणी कोणाला मिळणार? पाकिस्तानला मिळणार. मग भारताने काय केलं होतं? त्या नदीवरचं पाणी अडवून टाकलं, किशनगंगा नदीवरचं. मग साहजिकच भारतानं तो करार मोडला. असं पाकिस्ताननं काय केलं होतं? जो काही आंतरराष्ट्रीय न्यायालय असतो, आंतरराष्ट्रीय न्यायालय, बघा ह्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ना जी काही केस जाते ती 2 देशांच्या दरम्यानची जाते. जसं भारत पाकिस्तान, भारत चायना, भारत बांगलादेश, 2 देशांची दरम्यानची केस ही कुठं जाते रे? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये केस जाते बघा. मग आता ही केस जी होती भारत वर्सेस पाकिस्तान, ह्या 2 देशांच्या दरम्यान ही केस कुठे गेली? आंतरराष्ट्रीय न्यायालय. बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ना स्वित्झर्लंड मध्ये. कुठे आहे हा? स्वित्झर्लंड मध्ये, जिनिव्हा या ठिकाणी. याचं काय आहे? ठिकाण आहे बघा. मग भारत आणि पाकिस्तान दोघांची केस कुठे गेली? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. पाकिस्तानने स्पष्ट सांगितलं भारताला सिंधू पाणी वाटप करार जो होता मोडला आणि त्यांनी इनडायरेक्टली झेलम नदीचं पाणी अडवून टाकल्याने हा करार मोडला. म्हणून पाकिस्तान कुठे गेला? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. मग आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारताकडून कोण केस लढणार? भारताचा महान्यायवादी, ज्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 76 म्हणजे 76 मध्ये. मग डायरेक्ट भारताचं ह्या ठिकाणी ह्या कोर्टामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की हा जो करार होता हा करार चुकीच्या पद्धतीनं सेट करण्यात आला.
असं कोणाचं म्हणणं होतं? भारताचं. चुकीचं म्हणजे इकडून जी सिग्नेचर होती, एकतर प्राईम मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टरची पाहिजे, नाहीतर प्रेसिडेंटची पाहिजे. आता ज्यावेळेस भारताचे होते प्राईम मिनिस्टर होते, पण तिकडं भारताचे पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर नव्हते ना. इकडं कोण होते? प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती, आणि इकडं पंतप्रधान होते. त्याच्यामुळं हा करार आम्ही मान्यच करत नाही असं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारतानं स्पष्ट केलं होतं. नाहीतर मग इकडं जसे जनरल आयुब खान होते पाकिस्तानचे राष्ट्रपती, तसंच भारताचे सुद्धा राष्ट्रपती पाहिजे होतं. त्याच्यामुळं भारताने स्पष्ट सांगून दिलं हा करार चुकीच्या पद्धतीनं सेट करण्यात आला होता. आणि असं पण भारतांनी स्पष्ट सांगितलं होतं, ह्या नदीचं पाणी मग आम्ही अडवलं नव्हतं, फक्त ह्या भागामध्ये आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय, म्हणजे विद्युत निर्मिती करतोय, वीज निर्मिती करतोय, त्याच्यामुळे हा पाणी आम्ही अडवलं होतं. आणि काही कारणाच्या नंतर किंवा काही दिवसाच्या नंतर भारतानं काय केलं, हा सगळा पाणी काय केलं, परत पाकिस्तानला सोडून दिलं होतं. हा अशी एक 2019 मध्ये काय झाली होती, त्या नदीच्या बाबतीमध्ये घटना झाली होती. चर्चेतील नदी आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही टायमाला कुठं पण ह्या नदीवर काय पडू शकतो, प्रश्न पडू शकतो, लक्षात ठेवा. आता ही त्याची उपनदी झेलम. झेलमवर 2 सरोवर महत्वपूर्ण, एक उलर आणि दुसरा दाल सरोवर, आणि एक महत्वपूर्ण शहर आहे, त्या शहराचं नाव आहे श्रीनगर. मग आता झेलमची आहे ना, सिंधू नदीची परत एक उपनदी आहे बघा, जी झेलमच्या दक्षिणेलाच वाहते, चिनाब. आता ही चिनाब नदी आहे ना, चंद्र आणि भागा ह्या 2 उपनद्यापासून तयार होते. ज्यावेळेस ह्या दोन्ही हिमनद्या, ह्या दोन्ही पण काय आहेत, हिमनद्या आहेत, लक्षात ठेवा. या दोन्ही हिमनद्यापासून ज्यावेळेस ही नदी एकत्रित येते, त्या एकत्रित झाल्याच्या नंतर या नदीला चिनाब नदी नावानं ओळखतात. चिनाब नदी. त्याच्यानंतर चिनाबच्या दक्षिणेला एक नदी आहे बघा, रावी नदी. रोहतंग खिंडीमधून ह्या नदीचा काय होतो, रोहतंग पास, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, पास. या नदीचा काय होतो, उगम होतो बघा, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर राज्यानुसार विचारलं चिनाब नदी कुठून वाहते, तरी हिमाचल प्रदेश नावाच्या राज्यामधून वाहते ही नदी, हिमाचल प्रदेश. आणि ही रावी नदी जर विचारलं ना, ही पंजाब नावाच्या राज्यामधून वाहते. रावी नदी. आता ही रावी नदीचा उगम कुठं होतो, रोहतंग खिंडीमधून उगम होताना दिसतं. कोणत्या राज्यामधून वाहते, तर पंजाब नावाच्या राज्यामधून वाहायला लागते. मग ह्या नदीवर आहे ना 2 महत्वपूर्ण शहर आहेत, एक अमृतसर आणि दुसरं गुरदासपूर. अमृतसर आणि गुरदासपूर. अमृतसर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसले, तर डायरेक्टली उत्तर काय द्यायचं, रावी नदी. कोणत्या राज्यातून वाहते, पंजाब राज्यातून. अमृतसर शहर कोणत्या नदीवर आहे, रावी नदीवर. गुरदासपूर हे शहर कोणत्या नदीवर आहे, रावी नदीवर. रावी नदी कोणाची उपनदी आहे, डायरेक्टली सिंधूची उपनदी आहे, लक्षात ठेवा. आता ही चिनाब कोणाची उपनदी आहे, सिंधू नदीचीच उपनदी आहे. कोणत्या राज्यातून वाहते, हिमाचल प्रदेश मधून. कोणत्या 2 नद्यापासून तयार होते, पहिली चंद्र आणि दुसरी भागा. या 2 हिमनद्यापासून काय होतं, ह्या नदीचा उगम होतो बघा. उगम पावल्याच्या नंतर ह्या नद्या काय करतात, असं समोर वाहू लागतात. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे थोडस इथं बसणार पण नाहीये त्या पेजेसवर ही पूर्ण नदी. याच्या दक्षिणेला एक बियास नावाची नदी आहे बघा, बियास. आणि बियासच्या दक्षिणेला एक सतलज.
या सतलज नदीवर भांकरा नागल डॅम आहे बघा. भांकरा नागल डॅम खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, असा जर प्रश्न आला ना, भांकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे, उत्तर द्यायचं सतलज नदीवर. त्याच्यानंतर आणखी एक डॅम आहे नदीवर, दौलहस्ती डॅम. दौलहस्ती डॅम. दौलहस्ती धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, सतलज नदीवर. तसं जर बघितलं नाही, ह्या नद्या एकदम हे येतात हिमनद्या, म्हणजे बर्फापासून तयार झालेल्या नद्या असतात. त्यांचं पात्र खूप मोठ्या प्रमाणात असतं. बस पण पोलीस भरतीसाठी किंवा ही जी नदी चर्चेमध्ये आहे, ह्या चर्चेमध्ये आहेत ना, फक्त तो करार तेवढा चर्चेमध्ये आहे, तेवढं त्या कराराचं फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. ह्या नद्या आहे ना, नंतर ह्या नद्या अशा चिनाब नदीला येऊन मिळतात. इथं ह्या दोघांचा जो संगम होतो, कोणता, बियास आणि सतलज, तिथं हरिके नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी सतलज आणि बियास ह्या नद्या काय होतात, एकत्र येतात आणि समोर येऊन ह्या चिनाब नदीला येऊन मिळतात. उत्तरेकडील कोणती नदी आहे, झेलम नदी. आणि ह्या समोर गेल्याच्या नंतर असं एक इथं लाहोर शहराजवळ, इथून काय करतात रे, ही भारताची बाउंड्री ही नदी सोडते बघा. इकडं काय असेल, भारत, आणि इकडं काय असेल, पाकिस्तान. मग ही भारताची बाउंड्री काय करते, ही नदी सोडते आणि समोर लाहोरच्या समोर जर गेलं ना, या ठिकाणी एक आपल्याला बंदर बघायला भेटतं, जो पाकिस्तानमध्ये. त्या बंदराचं नाव आहे कराची बंदर. कराची बंदर. या कराची बंदराजवळ जाऊन ही नदी, ह्या नदीचा शेवट जो होतो अरबी समुद्रामध्ये, ह्या नदीचं काय होऊन जातं, शेवट होऊन जातं, लक्षात ठेवा. आता आपण थोडस जर ह्या नदीकडे झोकून जर बघितलं आपण, तर ह्या नदीला पाकिस्तानला किती मोठ्या प्रमाणात फायदा आहे. आता आपण जर बघितलं, इकडे लक्ष द्या. आता ही झेलम नदी उगम पावते भारतामध्ये, वाहते भारतामध्ये. त्याच्यानंतर ही चंद्रभागा किंवा ही चिनाब नदी उगम भारतामध्ये पावते, हिमाचल प्रदेशामध्ये. हिमनदी आहे बघा, लक्षात ठेवा. उगम पावल्याच्या नंतर भारतामधूनच वाहते, हिमाचल प्रदेशमधून, आणि सगळं पाणी नेऊन समोर देते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, ही रावी नदी महत्वपूर्ण, उगम भारतामध्ये पावते, पंजाब राज्यामधून वाहत येऊन इकडं सिंधू नदीला नेऊन देते. त्याच्यानंतर हे बियास नदी. ह्या बियास नदीवर एक डॅम आहे बघा, पोंग डॅम. पोंग डॅम खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, तर बियास. उत्तर काय द्यायचं, बियास. पोंग धरण. आणखी येतं सलाल, दौलहस्ती, परत एक सलाल डॅम आहे त्या ठिकाणी. पण लक्षात ठेवा, ह्या नद्या बघा, ह्या नद्या सगळं पाणी कोणाला नेऊन देतात, उन्हाळ्यामध्ये नेऊन देतात. का, कारण ह्या सगळ्या काय आहेत, ह्या हिमनद्या आहेत. आणि हिमनद्या ह्या कोणत्या ऋतूत वाहतात, उन्हाळ्यामध्ये वाहतात. ते डिस्कवरी चॅनल वगैरे नसतात का, त्या डिस्कवरी चॅनलवर बघायचं, ते जे लोक वगैरे असतात मस्तपैकी, ते दर्या म्हणतात तिकडले लोक हिंदीमधून त्याला, ती व्यवस्थित खळखळ असं पाणी वाहतं बघा. मग ती नदी कोणती आहे, ही सिंधू नदीच आहे, जी उन्हाळ्यामध्ये दुथडी भरून वाहते. आणि ज्यावेळेस पाकिस्तानला आहे ना पाण्याची कमी पडते उन्हाळ्यामध्ये, ह्या बाजूच्या नद्या आहेत. आता इथं नद्या जर बघितल्या ना आपल्याला, पाकिस्तानमध्ये दोनच आहे, एक म्हणजे खुर्रम आणि दुसरी म्हणजे झोम. ह्या दोनच नद्या म्हणजे पाणी पुरवठा करतात. आणि ह्या नद्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना, ह्या नद्या इकडे हिमनद्या नाहीयेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाहतात का, नाही ना, कारण इथे एक पर्वतरांग आहे बघा. ह्या पर्वतरांगेचं नाव आहे हिंदुकुश पर्वतरांग. हिंदुकुश पर्वतरांग, जे आपल्याला अफगाणिस्तान नावाच्या देशामध्ये बघायला भेटतात. हिंदुकुश पर्वतरांग. या हिंदुकुश पर्वतरांगापासूनच भारतामध्ये जी पसरलेली हिमालयाची पर्वतरांगीतून चालू होते. म्हणजे जर आपल्याला काय, मला सांगायचं तात्पर्य एवढंच, की इथून इकडं सगळा बर्फ पडतो ह्या भागामध्ये, इकडं बर्फ नाही पडत ह्या भागामध्ये जर जास्त प्रमाणात बघितलं. त्याच्यामुळे खुर्रम आणि झोम ह्या दोन नद्या ज्या असतात, ह्या कवा आटून जातात, उन्हाळ्यामध्ये आटून जातात. मग उन्हाळ्यामध्ये पाकिस्तानला मिळणारं पाणी म्हणजे हे कोणतं, आता ह्या नदीच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना, हे उगम कुठं पाहिली, तिकडं चायनामध्ये, तिबेटमध्ये. कोरडी आली तिकडून इकडं, कोरडी तिकडून इकडं आल्याच्या नंतर सगळा पाणी हे बघा इथून आली. हे बघा, हे किती नद्या आणायली रे इकडून जर बघितलं ना आपण, ही इनडायरेक्टली एक, इकडून झेलम, ही दुसरी जर बघितली ना आपण, तर इकडे ही किशनगंगा नदी. तिसरी जर बघितली ना इकडं आपण, तर ही कोणती आहे, चिनाब नदी. चौथी जर बघितली ना, ही कोणती आहे,
रावी नदी. जर 5वी जर बघितली ना आपण ह्या ठिकाणी, तर ही कोणती नदी आहे? बियास नदी. आणि ही कोणती आहे सगळ्यात दक्षिणेकडील? सतलज. म्हणजे बघा, हा सगळा पाणी नदी काय करते? हा भारतातून घेते आणि नेऊन कोणाला देते? पाकिस्तानला नेऊन देते. ते बी कोणत्या ऋतूत? उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे हे ना, ह्या नदीचं जर महत्व बघितलं तर पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे नदीचं जर पाणी भारताने समजा जर अडवलं तर पाकिस्तान खूप मोठ्या संकटामध्ये जाऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याचं म्हणजे खूप मोठं त्या पाकिस्तानवर संकट येईल. त्याच्यामुळं हा जो करार होता हा सगळा भारताच्या हातामध्ये, सिंधू पाणी वाटप करार जो 1960 मध्ये झाला, तो करार जर मोडकळीस काढला भारताने तर ह्या देशाचं खूप अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळं नदी ही चर्चेत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंटवर इथं कुठं पण काय केलं जाईल? प्रश्न विचारला जाईल. याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. एक 2018-19 मध्ये आहे ना, हा तो जो मुद्दा मी सांगितला ना, या किशनगंगा नदीवर भारतानं डॅम बांधलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की इथं आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. तो त्यावेळेस थोडासा मुद्दा गाजला होता. पण त्याच वर्षी, पुढच्या वर्षी एक एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणारी जी गडबची एक्झाम होते, PSI STI ASO साठी, त्या पेपरमध्ये ऍज इट इज याच्यावर काय विचारला होता? प्रश्न विचारला होता. आणि लक्षात ठेवा, इथून पुढं पण ह्या नदीवर प्रश्न विचारला जाईल. का? कारण चर्चेमध्ये ही नदी आहे. लवकरच आपण गंगा नदीचा पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कारण एक सिंहस्थ कुंभमेळा आहे ना, त्या नदीवर पार पडला. त्याच्यामुळे ती सुद्धा नदी काय आहे? चर्चेमध्ये आहे. भेटूया दुसऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.